नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो. गेल्या अनेक दिवसापासून 201, 202 या विषयाचे MCQs झाल्यानंतर 203 अर्थात शाळा व सर्वसमावेशक शिक्षण या विषयाचे MCQs आपल्या सर्वांसाठी मी घेऊन येत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपले लाईक, प्रेरणा आणि कॉमेंट्स ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नवनवीन काम करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना याची खरोखरच गरज आहे, जे विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो, अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्कीच आपण पाठवू शकता. मोठ्या कष्टाने केवळ आपल्यासाठी हे व्हिडिओ तयार होत असल्याने आपण जास्तीत जास्त या व्हिडिओचा लाभ घ्यावा व जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, त्या सर्व विद्यार्थ्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं, लाईक करावं, जेणेकरून नवीन शैक्षणिक ज्या काही गोष्टी आवश्यक असतील त्या तुमच्यापर्यंत आम्ही सहज पोहोचू शकतो. चला तर अधिक वेळ न घेता स्लाइड्समध्ये नेमके कोणते MCQs सांगितलेले आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेऊया. यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, सामाजिक न्याय आणि हक्क यातून कोणत्याही भेदभावाशिवाय शिक्षण देण्याची कल्पना म्हणजे. 4 पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत. एकात्मिक शिक्षण, विशेष शिक्षण, मुख्य प्रवाहातील शिक्षण आणि सर्वसमावेशक शिक्षण या 4 पर्यायाचा विचार करायचा आहे. जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे असतील त्यांनी हे पर्याय जे आहेत सर्व पर्यायाचं वाचन करायचं आहे आणि जे अपेक्षित उत्तर असेल ते नक्की आपल्या मनामध्ये गृहीत धरायचं आहे, जेणेकरून आपण किती प्रश्नांची उत्तर बरोबर देत आहोत याची आपल्याला कल्पना सहज येऊ शकते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ड, म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण, ऑल इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. दुसरा प्रश्न आहे, सर्वसमावेशक शिक्षणाची गरज म्हणजे पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करून किंवा समजून घेता येते. तर 4 मुद्दे दिलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता. मुलांच्या गरजांचा शोध घेणे, बाह्य आधारभूत सेवा, मैत्रीतील विकास, सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण, हे 4ही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहे. आणि या मुद्द्यातला जो हा जो पर्याय आहे, मुलांच्या गरजांचा शोध, हा मुख्य मुद्दा जो आहे तो आपल्याला समजून घेता येऊ शकतो. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वसमावेशक शिक्षणाची समस्या कोणती. इंग्रजीमध्ये दिलेलं आहे, मराठीमध्ये दिलेलं आहे, तुम्ही ते समजू शकता आणि 4 ज्या समस्या आहेत त्या तुम्ही स्पष्टपणे वाचू शकता. विशेष गरजा असणारे विद्यार्थी, सामाजिकरण नाही, अयोग्य अभ्यासक्रमाचा स्वीकार किंवा शैक्षणिक कार्यक्रम. त्याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे क, अयोग्य अभ्यासक्रमाचा स्वीकार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेने हे वर्ष अक्षम्य म्हणजे अक्षम व्यक्तीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. तुम्ही सर्व मुद्द्यांचा व्यवस्थित वाचन करू शकता. सर्व सण दिलेले आहेत, इयर दिलेले आहेत आणि ह्या सर्व इयरचं वाचन केल्यानंतर ज्यांचा अभ्यास असेल किंवा ज्याची कल्पना असेल त्यांना त्याचं उत्तर देता येऊ शकतं. याचं उत्तर आहे ड, 1981. पुढचा प्रश्न आहे 5 क्रमांकाचा. यामध्ये असं म्हटलेलं आहे, प्राथमिक शिक्षणाने सार्वत्रिकरण व्हावे म्हणजे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण व्हावे या उद्देशाने डॅश सुरू करण्यात आले. या उद्देशाने सुरू करण्यात आले म्हणजे काय सुरू करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा प्राथमिक शिक्षण सुरू करण्यात आले का, सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले का, जिल्हा सक्षम कार्यक्रम सुरू करण्यात आले का, किंवा कृती कार्यक्रम सुरू करण्यात आले का. तर आपल्याला 4ही मुद्दे जरी समर्पक वाटत असले तर त्यातील योग्य पर्याय जो आहे तो ब असा आहे, सर्व शिक्षा अभियान. प्रश्न क्रमांक 6 आहे, शैक्षणिक क्षेत्रात विशेष शिक्षणाचा प्रभाव खालील प्रमाणे दिसून येतो. त्यामध्ये 4 मुद्दे दिलेले आहेत. प्रत्येक एका मुद्द्यामध्ये 3 मुद्द्यांचा समावेश आहे. इंग्रजी विद्यार्थी वाचू शकता आणि याचं उत्तर जे आहे ते अ असं आहे, मुख्य प्रवाह, एकात्मिक, सर्वसमावेशक, हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न 7वा आहे, सर्वांसाठी शिक्षण या विषयांवर सॅलामँका येथे झालेल्या परिषदेनंतर भारत सरकारने सर्वसाधारण शाळांमध्ये विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचे एकात्मीकरण करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. खालील उपक्रम दिलेले आहेत. जे विद्यार्थी डाएटशी संबंधित असतील त्यांना याचं उत्तर सहज येऊ शकतं. तर याचं उत्तर आहे ब असं आहे, DPEP हा प्रोग्राम सुरू केलेला होता. पुढचा प्रश्न आहे, भारतीय कायदा डॅश नुसार अक्षम व्यक्तींचे शिक्षण, नोकरी, इमारत, सवलतींचा समावेश होतो. तर कशानुसार होतो भारतीय कायदा. तर त्याचं उत्तर आहे, तुम्ही 4ही कायदे त्याचा लॉंग फॉर्म तुम्ही संगणकाच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकता आणि त्याचं उत्तर आहे PDA, हे उत्तर त्याचं या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय पुनर्वसन परिषदेची स्थापना डॅश मध्ये करण्यात आली. याचं कॉन्क्रीट उत्तर आहे
ज्यांना याची माहिती असेल ते देऊ शकतात. याचं उत्तर आहे ड 1986. पुढचा प्रश्न आहे, मुलींच्या शिक्षणावर डॅश द्वारे भर दिला जातो. सर्व शिक्षण अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण, संधी समानता, केवळ संधी म्हणून. तर चारही पर्यायापैकी ब हे जे पर्याय आहे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा 11वा प्रश्न आहे, अध्ययन अक्षम विद्यार्थी म्हणजे अध्ययनात अल्प अडचण असणारा आहे का, क्षमता आणि संपादनात भेद असणारा, अध्ययन संधीपासून वंचित असणारा, आणि अध्ययन म्हणजे मतिमंदत्व, संवेदनात्मक दोष व भावनिक असंतुलन असणारा. असे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. आणि चारही पर्यायाचा जर आपण विचार केला तर त्याचं उत्तर जे आहे ते क्षमता आणि संपादनात भेद असणारा हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, विकलांगत्वाचे सर्वात मोठे कारण डॅश हे आहे. गरिबी, आरोग्य सेवाची अनुपलब्धता, अपघात आणि अनुवांशिकता. त्याचे उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेलं आहे गरिबी. यानंतर दुसरा प्रश्न आहे, कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत म्हणजे डॅश ही पद्धत सर्वात उपयुक्त ठरते. 4 ही मुद्दे दिलेले आहेत. खानाखुणांच्या संदर्भात संपूर्ण संपर्क पद्धतीचा असेल का, दृश्य सामग्रीचा वापर असेल का, श्रवण कौशल्याचे प्रशिक्षण घेणे हे असेल का. तर 4ही मुद्द्यांचा विचार केल्यानंतर आणि प्रश्नांचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की याचं उत्तर जे आहे ते अ असं आहे, खानाखुणांचा किंवा कर पल्लवींचा वापर करणे हे उत्तर त्याचं बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये हवंय त्यांनी इंग्रजीचा अर्थ व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, श्रवणदोष विद्यार्थ्यांशी शिक्षकाने या संदर्भात विचारलेला आहे, कसं वागलं पाहिजे. फार मोठ्याने बोलणं अपेक्षित आहे का, केवळ खानाखुणाने बोलावे, जवळ जाऊन कानात बोलावे, समोर उभे राहून हावभावासह बोलावे. तर याचं उत्तर जे आहे ते समोर उभे राहून हावभावासह बोलावे हे अपेक्षित या ठिकाणी उत्तर जे आहे ते बरोबर आहे ड, समोर उभे राहून हावभावासह बोलावे. प्रश्न क्रमांक 15 आहे, डॅश प्रकारच्या श्रवण समस्यामुळे भाषा व वाच विकासावर म्हणजे वाचन विकासावर किंवा वाचा विकासावर गंभीर परिणाम होतो. अ, ब, क, ड हे 4ही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे जन्मतः असणारा श्रवणदोष हे उत्तर त्याचं बरोबर आहे. मानवी कानाला डॅशच्या पुढचे आवाज ऐकू येतात म्हणजे किती डेसिमलच्या पुढचे आवाज ऐकू येतात. तर या ठिकाणी अ, ब आणि क आणि ड दिलेला आहे 20 डेसिमल, 22 डेसिमल, 40 डेसिमल आणि 25 डेसिमल. तर मानवी कानाला ज्या पुढचे आवाज ऐकू येतात म्हणजे किती येतात, तर याचं उत्तर आहे 20 डेसिबल. च्या पुढचे आवाज जे आहे ते मानवी कानाला ऐकू येतात. याचा पुढचा प्रश्न आहे 17वा, विशेष बालकांसाठी ब्रेल म्हणजे काय. 4 दिलेले आहेत पर्याय आणि 4ही पर्याय तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे ब्रेल हे टिंबावर आधारित स्पर्शयोग्य लिपी आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, अंध विद्यार्थ्यांना कोणत्या अध्ययन साहित्य जे आहे त्याचा लाभ होणार नाही. 4 पर्याय दिलेले आहे, ध्वनिमुद्रित साहित्य, चित्रमय साहित्य, उठावाचे नकाशा आणि ब्रेलमधील कृती पत्रिका. तर कोणतं उत्तर अपेक्षित आहे या ठिकाणी, तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ब, चित्रमय साहित्य याचा या विद्यार्थ्यांना उपयोग होणार नाही. याचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती समजूत चुकीची आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. 4ही पर्यायाचा आपण विचार करू शकतो आणि 4 पैकी जे पहिला पर्याय आहे अ, मेंदू पक्षाघात संसर्गजन्य आजार आहे, ही समजूत जी आहे ती चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या समस्या मुख्यत्वे कोणत्या आहेत. कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या समस्या मुख्यत्वे कोणत्या आहेत. शैक्षणिक समायोजन आहेत का, सामाजिक समायोजन आहे का, त्यानंतर व्यावसायिक समायोजन आहे का, वैयक्तिक समायोजन आहे का. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते ब असं दिलेलं आहे, सामाजिक समायोजन. पुढचा प्रश्न दिलेला आहे, डोळ्यांचा दृष्टी सुधारक भिंगांचा वापर करूनही व्यक्तीच्या डोळ्याची पट्टी तीक्ष्णता डोळ्याची दृष्टी तीक्ष्णता डॅश पेक्षा नसेल त्यांना दृष्टिदोष असणारी व्यक्ती असं म्हणतात. तर काही बाबी त्या ठिकाणी दिलेल्या आहे.
म्हणजे दृष्टीची तीव्रता या संदर्भात किंवा भिंगाचं जो तीव्रता जे आहे त्या संदर्भात या ठिकाणी म्हटलेलं आहे. यासाठी थोडासा अभ्यास आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या संदर्भात वाचन केलेलं आहे त्यांना याचं उत्तर सहज मिळू शकतं. याचं उत्तर आहे अ 20/200. हे उत्तर त्याचं या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी BID 619 WIW MIW यामधील फरक ओळखू शकत नाही तर तो डॅश असावा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर 4 पर्याय दिलेले आहेत. तो गतिमंद आहे का, मतिमंद आहे का, त्यानंतर अध्ययन अकार्यक्षम आहे का, सोमग्न आहे का. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते क असं आहे, अध्ययन अकार्यक्षम म्हणजे स्टडी इन इफिशियंट. हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 23 क्रमांकाचा, पुढीलपैकी मेंदू पक्षघाताचे कारण नाही असा शब्दप्रयोग केलेला आहे. पुढीलपैकी हे मेंदू पक्षघाताचे कारण नाही आणि 4 मुद्दे दिलेले आहेत. 4ही मुद्दे तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. यामध्ये एक उत्तर आहे, नशेच्या पदार्थांचे मातेने केलेले सेवन हे काही मेंदू पक्षघाताचे कारण असू शकत नाही. हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, मंदबुद्धी विद्यार्थ्यांच्या विकसनासाठी शिक्षकाने केलेला प्रभावी उपाय आणि कोणता आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. 4ही पर्यायाचा वापर जो आहे तो अर्थपूर्ण होतो का, या प्रश्नाच्या उत्तराला तो योग्य आहे का याचा विचार करायचा आहे. याचा पर्याय जो आहे द ब असा आहे, कृती प्रधान अध्ययनावर भर देणे. हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, मध्यम मतिमंद विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही व प्रशिक्षण घेऊ शकत नाही का. शिक्षण घेऊ शकतो किंवा शकतात पण प्रशिक्षण घेऊ शकत नाही का. शिक्षण घेऊ शकतात आणि प्रशिक्षण घेऊ शकत नाही. शिक्षण घेऊ शकत नाही व प्रशिक्षण घेऊ शकत नाही. या 4ही मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे शिक्षण घेऊ शकत नाहीत वा प्रशिक्षण घेऊ शकत नाही. हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, क्षमता गट योग्य आहे. नंबर 1 कर्णपदील प्रज्ञावान, दृष्टिकोन, शारीरिक अपंग. तर 4ही मुद्द्यांचा आपल्याला विचार करायचा आहे की क्षमता गट कोणता आहे आणि याचं उत्तर आहे ब प्रज्ञावान. हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे 27 क्रमांकाचा, कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांचे डॅश हे एक लक्षण आहे. तर कोणते लक्षण आहे त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. हे विद्यार्थी चांगले खेळाडू असतात. हे विद्यार्थी चंचल असतात. हे विद्यार्थी अधिक जिज्ञासू असतात. हे विद्यार्थी अधिक एकाच वेळी अनेक गोष्टीवर लक्ष देण्याचा प्रयत्न करतात. तर यापैकी उत्तर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे विद्यार्थी अधिक जिज्ञासू असतात. हे उत्तर त्याचं बरोबर आहे. विद्यार्थ्यांची भाषिक व गणितीय संपादनूक यांच्या बुद्धिमत्तेच्या तुलनेत कमी आहे याचे कारण डॅश हे असू शकेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर 4ही पर्याय पुन्हा एकदा वाचायचे आहे. प्रेरणेचा अभाव आहे का, मतिमंदता आहे का, अध्ययन अक्षमता आहे का, सोमग्नता आहे का. तर 4ही पर्यायाचा विचार केल्यानंतर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे अध्ययन अक्षमता. हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक संपादनूक मतिमंद डॅश मतिमंद बालकांमध्ये शक्य असते. अतितीव्र, तीव्र, मध्यम आणि सौम्य. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर प्रश्न नेमका समजून घेणं आवश्यक आहे की शैक्षणिक संपादनामध्ये मतिमंद बालकांमध्ये शक्य असते. काय शक्य असते तर त्याचं उत्तर आहे सौम्य. सौम्य मतिमंद बालकांमध्ये शक्य असते शैक्षणिक संपादन. हे या ठिकाणी याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी मतिमंदत्वाचे लक्षण नाही. अवधान कक्षा अल्प असणे, स्वत्वाचा अभाव असणे, आत्मविश्वासाची उणीव असणे, सतत डोळे चोळणे. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे ड सतत डोळे चोळणे. पुढचा 31 क्रमांकाचा प्रश्न आहे, मतिमंद व्यक्तीसाठी जगातील पहिली शाळा 1847 मध्ये डॅश येथे सुरू झाली. तर त्याचं उत्तर अतिशय सोपं आहे. तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अमेरिका. हे उत्तर या ठिकाणी योग्य दिलेलं आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, मतिमंद विद्यार्थ्यांसाठी चिल्ड्रन अँड सोसायटी या खाजगी संस्थेने पहिली शाळा येथे सुरू केली. हे सर्व गावं जे आहेत भारतातली आहे सिटी.
तर यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर आणि हैदराबाद, तर नेमकं कुठे सुरू झालेली होती या संदर्भातलं आपल्याला उत्तर शोधायचं आहे. आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते मुंबई असं आहे. मुंबई या ठिकाणी पहिली मतिमंद विद्यार्थ्यांसाठी खाजगी शाळा जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाचन अक्षमता विद्यार्थ्यात पुढील लक्षणे दिसून येत नाही असा शब्दप्रयोग केलेला आहे. दिसून येत नाही. 4 पर्याय आपल्याला वाचायचे आहे आणि 4ही पर्यायापैकी जे उत्तर आहे ते ड असं आहे, बोललेले समजत नाही. ही लक्षणे जी आहेत ती दिसून येत नाही. पुढचा प्रश्न आहे, हा न्यूरोलॉजिकल आजार आहे तर कोणता आहे? अस्वमग्नता आहे का, मतिमंदता आहे का, दृष्टिदोष आहे का, श्रवणदोष आहे का? तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते स्वमग्नता हा दिलेला आहे की हा न्यूरोलॉजिकल आजार नाही. पुढचा प्रश्न आहे, बालके लवकर चालायला बोलायला शिकतात. कोणती? ते आपल्याला शोधायचं आहे. प्रज्ञावान, कर्णबधीर, अध्ययन अक्षम आणि स्वमग्न यापैकी जी प्रज्ञावान विद्यार्थी असतील तीच लवकर बोलायला आणि चालायला शिकतात हा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्याचं उत्तर जे आहे असं दिलेलं आहे. 36 क्रमांकाचा प्रश्न आहे, सर्जनशीलता म्हणजे काय? त्या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. बौद्धिक प्रक्रिया समृद्ध करणे, कारक कृतीची सुबकता असणे, नवीन कल्पना सुचणे, काही प्रमाणात नवनिर्मिती करणे. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे काही प्रमाणात नवनिर्मिती करणे. हे उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. टू इनोव्हेट टू सम एक्सटेंट हे उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्जनशील व्यक्ती डॅश सर्जनशील व्यक्ती असतेच असं नाही. कोणती? तर त्याचं उत्तर आहे प्रज्ञावान आहे का, बुद्धिमान आहे का, सामान्य आहे का, कल्पक आहे का? तर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे बुद्धिमान. म्हणजे बुद्धिमान सर्जनशील व्यक्ती असतेच असं नाही असं या प्रश्नाचं अर्थ आहे. उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे, सर्जनशील व्यक्तीचे लक्षण आहे चौकस व शोधनवृत्ती, अधिक शब्द संपदा, तीव्र विनोद, बुद्धी, अमूर्त विचार शक्ती. तर यापैकी जे उत्तर आपल्याला फार विचार करून देणं अपेक्षित आहे ते आहे चौकस व शोधन वृत्ती. हे 2 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाचे ठरतात. म्हणून याचं उत्तर जे आहे असं दिलेलं आहे, चौकन व शोधन वृत्ती. याचा पुढचा प्रश्न आहे, भिन्नान्वय हे कल्पना निर्मित करणारे व समस्या निराकरण करणारे यंत्र यांनी सुचवले डॅश यांनी सुचवले. 4 व्यक्तीचं नाव दिलेलं आहे. डॉक्टर एडवर्ड बिनो, त्यानंतर विल्यम गार्डन, गिलफार्ड, अलेक्स ऑसबॉर्न. त्यापैकी जे व्यक्ती आहे ज्यांनी हे समस्या निराकरणाचं यंत्र सुचवलेलं आहे त्यांचं नाव आहे विल्यम गार्डनर. हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 40 क्रमांकाचा, भारताने समाजातील दुर्लभ व असंरक्षित विभागाची जबाबदारी या खात्याकडे दिली आहे. शिक्षण खाते आहे का, मानव संसाधन विकास खाते आहे का, समाज कल्याण खाते आहे का, बाल कल्याण खाते आहे का? तर याचं उत्तर जे आहे ते क असं दिलेलं आहे, समाज कल्याण खाते. याचं पुढचं उत्तर आहे की प्रश्न आहे 41 क्रमांकाचा, भारतीय घटनेतील कोणत्या कलमानुसार राज्याकडून समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक व शैक्षणिक सोयी दिल्या जातात? तर काही कलम त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या कलमांचा जर आपल्याला अभ्यास असेल तर त्याचा अर्थ आपल्याला कळू शकतो. आणि या ठिकाणी कलम जे आहे 46 ब यानुसार शैक्षणिक विशेष सोयी जे आहे किंवा आर्थिक बाबी ज्या आहेत त्या दुर्बल घटकांना या कलमानुसार राज्याकडून दिले जातात हा त्याचा अर्थ आहे. 42 क्रमांकाचा प्रश्न आहे, डॅनियल हॉलमन व जेम्स कॉफमन यांनी डॅशमध्ये भावनिक दोष असणाऱ्या विद्यार्थ्यांना समस्येचे 3 भागात वर्गीकरण केलेले आहे. ते कधी केलेले आहे या संदर्भातली माहिती विचारलेली आहे आणि त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेलं आहे क असं दिलेलं आहे 1978. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी आक्रमक मुलांचे लक्षण नाही. 43 क्रमांकाचा प्रश्न आहे, अपशब्द बोलणे हे आहे का, वस्तूंचा नाश करणे हे आहे का, किंवा आणखीन दुसऱ्यांचे न ऐकणे हे आहे का, किंवा पालकांशी अव्यवहार वागणे हे आहे का? तर पुढीलपैकी आक्रमक मुलांचे लक्षण नाही असा जर विचार केला तर एक प्रकारे पालकांशी अव्यवहार्य वागणे हे आक्रमक मुलांचे लक्षण नाही असा त्याचा अर्थ निघतो आणि ते उत्तर जे आहे ते या ठिकाणी योग्य म्हणून दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, एकात्मिक शिक्षण म्हणजे डॅश होय. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहे. अध्ययन व अध्यापनाचे एकात्मीकरण करणे, आशय व अध्यापनाचे एकात्मीकरण, क्षमता प्राप्त व अक्षम विद्यार्थ्यांचे एकात्मीकरण आणि विशेष शाळेत विद्यार्थ्यांचे एकात्मीकरण.
तर एकात्मिक शिक्षण म्हणजे काय, तर याचं उत्तर जे आहे ते क असं दिलेलं आहे. क्षमता प्राप्त व अक्षम विद्यार्थ्यांचे एकात्मीकरण करणे हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 45वा. पुढीलपैकी शाळे स्तरावरील अनुदेशन पद्धती नाही असा शब्दप्रयोग केलेला आहे. सांघिक अध्यापन, मित्रप्रणाली, संमिश्र अध्ययन किंवा सांस्कृतिक समावेश, हे 4 या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. आणि या 4ही पर्यायापैकी जो ड हा जो पर्याय आहे सांस्कृतिक समावेश, तर सांस्कृतिक समावेश हे उत्तर जे आहे किंवा त्या शाळेच्या स्तरावरील अनुदेशन पद्धती नाही असं म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक 46 आहे. अतिचंचल विद्यार्थ्यांना हाताळताना पालकांनी काय केलं पाहिजे या संदर्भात विचारलेलं आहे. तर 4 मुद्दे दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. मुलांस शांत राहण्यास मदत करणे, मुलास शिक्षा द्यावी, एकाच वेळी खूप सूचना द्यावेत, विद्यार्थ्यांचे कौतुक करू नये. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे मुलास शांत राहण्यास मदत केली पाहिजे, हे या ठिकाणी अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे. चंचलता हा दोष नाही डॅश म्हटलेला आहे आणि 4 पर्यायपैकी म्हटलेला आहे तो पूर्ण नाहीसा होत नाही, पूर्ण नाहीसा होत नाही, यावर उपचार होतात, यावर उपचार होत नाही. तर 2 ठिकाणी या ठिकाणी 2 मुद्दे सेम दिलेले आहेत, सारखे दिलेले आहेत. परंतु जर आपण पर्यायाचा जर विचार केला तर त्याचं उत्तर आहे तो पूर्ण नाहीसा होत नाही. ब क्रमांकाचं उत्तर जे आहे या ठिकाणी योग्य म्हणून दिलेलं आहे. काही त्रुटी असेल तर आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकतो आणि त्यामध्ये ब क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी योग्य म्हणून दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. सांघिक अध्यापनात 4 मुद्दे दिलेले आहेत. वेळापत्रक व कार्यवाहीचे नियोजन लवचिक नसते, अध्यापनाची विशिष्ट उद्दिष्टे साध्य केली जात नाही, 2 किंवा अधिक शिक्षक एकत्र सहकार्याने अध्यापन करतात आणि प्रज्ञावान व सर्जनशील विद्यार्थ्यांचाच समावेश असतो. या 4ही पर्यायांपैकी आपल्या प्रश्नाला समर्पक आणि त्याचं उत्तर म्हणून काय असू शकतो याचा विचार करणं आवश्यक आहे. सांघिक अध्यापनात तर याचं उत्तर आहे 2 किंवा अधिक शिक्षक एकत्र सहकार्याने अध्यापन करतात, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. डॅश हा कायदा जम्मू काश्मीर राज्य सोडून भारतातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठी लागू करण्यात आलेला आहे. तर अतिशय सोपा आहे. त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो त्या कायद्याचं नाव आहे PWD ॲक्ट 1995, हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 50 आहे. भारतीय पुनर्वास परिषद विधी नियम कायदा 1992 ची अंमलबजावणी करण्यात आली. त्या ठिकाणी वर्ष विचारलेलं आहेत आणि वर्षानुसार आपल्याला या ठिकाणी उत्तर देणं अपेक्षित आहे. त्याचं विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे 31 जुलै 1993, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे की भारतीय पुनर्वास परिषदेचा विधिनियम कायदा जो आहे ती यावर्षी याची अंमलबजावणी करण्यात आली, हे उत्तर त्याचं बरोबर होतं. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व 50 प्रश्न की जे तुमच्यासाठी देणं मला खूप अत्यंत महत्त्वाचे वाटले. याशिवाय काही राहिलेले याच विषयातील काही राहिलेले 50 प्रश्न आहे. मात्र ते 50 प्रश्न आपण काही विषयानंतर आपण देणार आहोत. मात्र आपल्या मॉक टेस्टसाठी किंवा आपल्या सरावासाठी हे प्रश्न नक्कीच आपल्याला लाभदायक ठरू शकतात. या प्रश्नांविषयी काही अडचण असेल किंवा हे प्रश्न आपणास कसे वाटले, आपला याचा फायदा झाला का, या संदर्भात आपण नक्कीच आपले मत जे आहे ते कॉमेंट्स बॉक्समध्ये नोंदवू शकता. कारण आपले आलेले कॉमेंट्स हेच आम्हाला भविष्यातील प्रेरणा ठरू शकते. त्यानुसार आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये काही बदलही करू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ जो आहे तो अनेक विद्यार्थ्यांना शेअर करा आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पुढचे MCQs जे आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवणं जे आहे ते शक्य होणार आहे. चला तर आपली रजा घेतो आणि पुन्हा नवीन जो MCQs आहे 204च्या संदर्भात त्याच्याविषयी सुद्धा मी तयारी करून आपणास लगेच या यूट्यूबवर टाकणार आहे. तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना या व्हिडिओच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. चला आपली रजा घेतो. जय हिंद.